नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एक नवीन हटके व्हिडिओ सोबत भेटत आहोत। हटके म्हणायचं कारण असं की ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय करणार आहोत की एक प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपण भेटणार आहोत। म्हणजे आता समोरच्या काही एक्झाम्स ज्या लवकर आलेल्या आहेत किंवा आता जवळ आलेल्या आहेत, तारखा त्याच्या येतील, तर त्या हिशोबाने आपला तर सगळा तर सिलेबस कव्हर होणार नाही, बरोबर आहे। तर मग असं आपलं मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या एक व्हिडिओमध्ये, आठवत असेल तुम्हाला, की आपण काय करणार आहोत की प्रत्येक विषयाचे म्हणजे जसे टेस्ट असतात त्या पद्धतीनं काही प्रश्न म्हणजे 25 प्रश्नांच्या हिशोबाने पार्ट 1 पार्ट 2, मग हिस्ट्रीचे काही 2-3 पेपर असतील 25 प्रश्नाचे, समजा 4 पेपर आपण घेतले तर 100 प्रश्न कसे अतिसंभाव्य अशा हिशोबाने। त्यानंतर पॉलिटीचे, पंचायत राजचे त्याचे 100 असतील, जॉग्रफीचे 100 असतील, सायन्सचे 100 असतील आणि करंट्सचे 100 असतील। म्हणजे एकूण किती झाले तर जवळजवळ 500 प्रश्न जे आहेत ते अतिसंभाव्य प्रश्न। तर ह्या पद्धतीनं आपण पार्टमध्ये काम करणार आहोत इथून पुढे। बाकीचे तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहतील टॉपिक वाईज, परंतु मला असं वाटलं की चला कमीत कमी सुरुवातीला म्हणजे 2 पेपर हिस्ट्रीचे, 2 पेपर पॉलिटीचे, 2 पेपर जॉग्रफीचे, 2 पेपर सायन्सचे आणि 2 करंटचे एवढे तरी टाकायला पाहिजेत। कारण तुमचं एक्झाम आता कधी होईल, कधी तारीख येईल, अचानक आली तर काय करायचं, तर त्या हिशोबाने एक आपण ही चर्चा केली पण होती आणि आज पुन्हा एकदा याची मी कल्पना देते तुम्हाला। त्याच्यामुळे हे अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत, एक 25 प्रश्नाची टेस्ट अशा हिशोबानेच तुम्ही याच्याकडे बघणं गरजेचं आहे। चला आता जास्त उशीर न करता आपण काय करूयात की याला डिस्कशनला सुरुवात करूयात की इतिहासाचं सुरुवातच आपण इतिहासापासून करणार आहोत। कारण 25 पैकी 12 पर्यंत प्रश्नांचं वेटेज जे आहे तर ते इतिहासाच्या प्रश्नांचं आहे, बरोबर ना। आपण ॲनालिसिस केलेलं आहे पेपरचं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं। तर त्यामुळे आजचं जे आपण जे अतिसंभाव्य जे प्रश्न आहेत तर ते कशाचे असणार आहेत, इतिहासाचे अतिसंभाव्य प्रश्न। ओके, बऱ्यापैकी 25 पर्यंत प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि चला तर आता सुरू करूयात की पहिला अतिसंभाव्य प्रश्नामध्ये कोणता प्रश्न येईल तर आपण त्याची चर्चा करूयात। तर पहिला प्रश्न मला असं वाटतं, आता हे सगळे मला वाटतंय ते मी काढलेले आहेत की मला असं वाटतं की हे प्रश्न येऊ शकतात, जेणेकरून जेवढं आपण ॲनालिसिस केलं TCS आणि IBPSच्या पेपरचं, तर त्याच्यातनं त्यांचा जो सूर आहे प्रश्न विचारण्याचा, त्याची धाटी जी आहे तर ती बऱ्यापैकी आपल्याला अंडरस्टँड झालेली आहे की कशा पद्धतीचे ते विचारू शकतात, है ना। तर त्या हिशोबाने आपण हे आत्ताची क्वेश्चन बँक तयार केलेली आहे अतिसंभाव्य। ओके, तर याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तर तो आहे प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली। पहिला प्रश्न इथे आहे मोस्ट एक्सपेक्टेडमध्ये प्लासीच्या लढाईचा, प्लासीची लढाई। ओके, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर आपल्या सगळ्याला माहिती आहे 23 जून 1757 मध्ये प्लासीची लढाई झालेली आहे, 23 जून 1757। ओके, हे त्याचं उत्तर आहे। याच्यामध्ये सिराजउद्दौला विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह होता आणि याच्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे इंग्रज, ईस्ट इंडिया कंपनी जिंकलेली आहे आणि इंग्रज राज्यकर्ते बनलेले आहेत बंगालमध्ये। एकूणच भारताचे राज्यकर्ते आता बनायच्या प्रोसेसमध्ये आहे। व्यापारी म्हणून आलेले इंग्रज राज्यकर्ते बनण्याची प्रोसेस ज्या घटनेमुळे भारतामध्ये झाली ती घटना म्हणजे प्लासीची लढाई। मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये हा क्वेश्चन असू शकतो। ओके, दुसरा प्रश्न आपण घेऊयात। दुसरा प्रश्न आहे की पानिपतची तिसरी लढाई कधी झाली। आता हे 2 लढाईंचे लागोपाठ प्रश्न आपण कव्हर करतोय। पानिपतची तिसरी लढाई, ओके, कितवी, तिसरी लढाई संबंधीचा हा प्रश्न क्रिएट होतोय। तर ही तिसरी लढाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 मध्ये झालेली आहे, बरोबर आहे। ज्यामुळे काय झालेलं आहे की इथे मराठी हरलेले आहेत म्हणजे पेशवे आणि अहमदशाह अब्दाली इथे जिंकलेला आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये। तर ती डिसाइडिंग ठरते, वारंवार विचारली गेलेली आहे। तुम्हाला हे पण माहीत असेल की पानिपतची जी पहिली आहे
ती 1526 मध्ये लढाई झालेली आहे. पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये झालेली आहे आणि पानिपतची ही जी तिसरी लढाई इथे विचारू शकतात ते, तर ती 14 जानेवारी 1761 मध्ये झालेली आहे. अहमद शाह अब्दाली इथे अफगाण शासक जिंकलेला आहे. 2 प्रश्नाबरोबर आपण बाकीचे पण प्रश्न कव्हर करतोय त्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे 2 एक्सपेक्टेड. तिसरा प्रश्न इथे डिस्कस करणार आहोत आपण, तो म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था बंगालमध्ये सर्वप्रथम कुणी सुरू केली. ओके, दुहेरी शासन व्यवस्था बंगालमध्ये कुणी सुरू केली. पुढचा प्रश्न तुम्हाला बनतो दुहेरी शासन व्यवस्था अतिसंभाव्यमध्ये हा प्रश्न बनू शकतो. तर मग कुणी सुरू केली इथे बंगालमध्ये विचारले त्यांनी, शब्द स्पेसिफिक बंगालचा आहे. तर बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली आहे. 1765 मध्ये सुरू केलेली आहे आणि 1772 मध्ये वॉन हेस्टिंग्जने ती बंद केलेली आहे. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, बरोबर आहे. तर ते सगळं मॅटर लक्षात ठेवा. प्रश्न कसाही फिरू शकतो, आपल्याला उत्तर माहीत असायला पाहिजे. आणि ह्याच दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक लिओ कार्टिसला म्हणतात, रॉबर्ट क्लाइव्हला म्हणत नाहीत. हेही सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे इथं उत्तर असणार आहे बंगाल जर शब्द आला किंवा भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुणी लागू केली, तर तिथं तुमचं उत्तर असायला पाहिजे रॉबर्ट क्लाइव्ह. आणि त्याचा जनक विचारला प्रश्न तर लिओ कार्टिस. कोणत्या वर्षी सुरू झाली तर 1765 मध्ये. कोणत्या वर्षी बंद झाली 1772 मध्ये. कुणी बंद केली, वॉन हेस्टिंग्जने बंद केली. असे व्हरायटीचे प्रश्न फक्त दुहेरी शासन व्यवस्था एक मुद्दा ठेवला तर त्याच्यावरती बनतात. अतिसंभाव्यमध्ये हा प्रश्न असू शकतो. त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी मी डिस्कस करेल. तैनाती फौजेचा स्वीकार सर्वप्रथम कोणत्या राज्याने केला. तैनाती फौजेवरती प्रश्न बनू शकतो. तैनाती फौज माहीत पाहिजे आपल्याला आणि माहिती आहे तुम्हाला, मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तैनाती फौज ही जी आहे तर तिचा ज्याने चालू केली त्या व्यक्तीचं नाव आहे डुप्ले. हा पहिला मुद्दा. इथं विचारले की तैनाती फौजेची भारतामध्ये सुरुवात कुणी केलेली आहे किंवा कुणी लागू केली ती, तर तो आहे वेलस्ली, लॉर्ड विल्यम वेलस्ली, बरोबर आहे. वेलस्लीने ती इथे लागू केली. पण डुप्लेची ही कन्सेप्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं प्रश्न विचारला की तैनाती फौज स्वीकारणारं पहिलं स्टेट कोणतं, तर आपल्या सगळ्याला माहिती आहे हैदराबाद हे पहिलं स्टेट आहे तैनाती फौज स्वीकारणारं 1798 मध्ये. ओके, फर्स्ट स्टेट असं विचारलं जाऊ शकतं. तर हैदराबाद हे माहीत पाहिजे आपल्याला. हैदराबाद वर्ष आहे 1798. ओके, त्यानंतर 5वा प्रश्न इथे मी डिस्कस करेल तुमच्यासोबत. सतीप्रथा कायद्याने कोणी बंद केली. हा प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेडमध्ये आहे. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की सती प्रथा कायद्याने 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग याने बंद केली. हे माहीत पाहिजे. आणि राजा राममोहन रॉय यांचं खूप मोलाचं कार्य याच्यामध्ये आहे. मग आता पुढचा प्रश्न काय आहे. सती प्रथा बंद कायद्याने कुणी केली, तर बेंटिंगने केली. कुणी केली, बेंटिंगने केली. ओके, 5 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. येऊयात आता पुढच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न या ठिकाणी बनू शकतो. पुढचा अतिसंभाव्य मधला 6वा प्रश्न आहे. पहिला व्हायसराय कोण होता. फर्स्ट व्हायसराय. ओके, पहिला व्हायसराय कोण होता. पहिला व्हायसराय होता कॅनिंग. तुम्हाला शिकवलेलं आहे मी, हे सांगितलेलं आहे. कॅनिंग हा पहिला व्हायसराय होता, है ना. व्हायसराय म्हणजे इंग्लंडमधल्या राणीचा भारतातील दूत असा त्याचा अर्थ आहे. तर पहिला कोण होता, तर कॅनिंग होता. पहिला गव्हर्नर कोण होता बंगालचा, रॉबर्ट क्लाइव्ह होता. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, वॉन हेस्टिंग्ज होता. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, बेंटिंग होता. पहिला व्हाईसराय कोण होता, कॅनिंग होता. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, सी राजगोपालचारी होते. 5 प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेडमध्ये एका मुद्द्याला धरून होऊ शकतात, लक्षात घ्या. तर इथे 5 प्रश्न आपल्याला हे माहीत पाहिजेत. ह्यापैकी कोणताही विचारू शकतात अतिसंभाव्यमध्ये. ओके, लक्षात ठेवा ही गोष्ट. प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला सांगते, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. पुढे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कुणाला म्हटलं जातं. आपल्या सगळ्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक रिपनला म्हटलं जातं. पाठ आहे आपल्या सगळ्यांचं. हा मोस्ट एक्सपेक्टेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ह्याचा जनक
कोण आहे? रिपन आहे, लक्षात घ्या. ह्या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. त्याच्याच काळात दशवार्षिक जनगणना प्रणाली आली, त्याच्याच काळात पहिला कारखाना कायदा झाला. म्हणजे रिपन आपल्याला माहीत पाहिजे, लक्षात असू द्या. ओके, चला पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणी केली? आता आपल्या सगळ्याला माहिती आहे बंगालची फाळणीसाठी फेमस असलेला माणूस कर्जन आहे. कोण आहे? कर्जन, लॉर्ड कर्जन. बंगालची फाळणी कर्जननी केली आणि ती कोणत्या वर्षी केली? तर 1905 मध्ये केली. 16 ऑक्टोबर 1905 मध्ये कर्जनने बंगालची फाळणी केली. पुढचा प्रश्न आहे इथे, बंगालची फाळणी कुणी केली? कर्जनने केली. कोणत्या वर्षी केली? 1905, 16 ऑक्टोबर. हे सांगितलेलं आहे मी याच्या आधी. नववा प्रश्न आहे, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू करणारा कायदा कुणी पास केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, ज्याला मुस्कटदाबीचा कायदा म्हणतात, वृत्तपत्राचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा म्हणतात. हा कायदा कुणी पास केला? आपल्याला माहिती, लॉर्ड लिटनने पास केला 1878 मध्ये. किती प्रश्न झालेत बघा. मुस्कटदाबीचा कायदा, त्यानंतर वृत्तपत्रांची दाबणारा कायदा, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याला 1878 मधला कायदा आणि लिटनने पास केलेला कायदा. म्हणजे इथं काय आहे? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कुणाचा आहे? लिटनचा आहे, हे माहीत पाहिजे. 10व्या प्रश्नाकडे येऊयात आपण या ठिकाणी. 10वा प्रश्न आहे, कोणत्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले? कोणत्या कायद्यानुसार? 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. आणि 1919 नुसार मग ते शीख, पारसी, अँग्लो इंडियन्स, ख्रिश्चन यांना स्वतंत्र मतदारसंघ. आणि 1932 मध्ये जातीय निवाड्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ. हे तिन्ही मुद्दे आपल्याला माहीत पाहिजेत. 1909, 1919 आणि 1932 ह्याच्यावरती प्रश्न बनू शकतो अतिसंभाव्यमध्ये. ओके, ते काय आता इथं मी लिहित नाही. आता मी तुमच्याशी अशी चर्चा करेल आणि मग ते तुम्ही पटपट तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्याल. ओके, ऐकत तर कारण लिहिण्यामध्ये पण वेळ बराच जातोय. त्याच्यानंतर 11वा प्रश्न, आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? आनंदमठ कादंबरी, ज्याच्यामध्ये संन्याशांच्या उठावाचं वर्णन केलेलं आहे. कुणी लिहिलेली आहे? बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ कादंबरी आहे. मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ कादंबरी, ज्याच्यामध्ये संन्याशांच्या उठावाचं वर्णन केलेलं आहे. आनंदमठ. कोणती? आनंदमठ. आणि कोण आहेत ते? बंकिमचंद्र चटर्जी यांची ती काय आहे? कादंबरी आहे. काय आहे? कादंबरी आहे. ओके, पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा, मुंडा उठावाचा नेतृत्व करता कोण होता? मुंडा उठाव, बरोबर आहे. म्हणजे बिरसा मुंडा आपल्याला माहिती आहे. बिरसा मुंडा हा मुंडा उठावाचा नेतृत्व करता होता. पुढचा प्रश्न, कायमधारा पद्धत कुणी सुरू केली किंवा कायमधारा पद्धतीचा जनक कुणाला म्हणतात? आपल्याला सगळ्याला माहिती आहे कायमधारा पद्धतीचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हणतात. कायमधारा पद्धत 10 वर्षाची होती. सगळ्यात पहिल्यांदा बंगालमध्ये लागू केलेली होती, बरोबर आहे. आणि 1793 मध्ये लागू केलेली होती. हे सगळे मुद्दे आपल्याला माहिती आहेत. हे सगळे मुद्दे मोस्ट एक्सपेक्टेडमध्ये प्रश्न बनतो. आणि कॉर्नवॉलिसला जर सेंटरला ठेवलं तर भारतीय नागरी सेवेचा जनक आणि कायमधारा पद्धतीचा जनक हे दोन्ही टायटल्स त्याचे आहेत. तर ते लक्षात ठेवायचे आपल्याला. ओके, पुढचा प्रश्न बनतो 14वा प्रश्न आहे, एल्फिन्स्टन याने भारतात कोणती जमीन महसूल पद्धत लागू केली? एल्फिन्स्टन 1818 मध्ये भीमा कोरेगावची लढाई झाली. इंग्रज मराठा तिसरं युद्ध पार पडलं, ज्याच्यामध्ये इंग्रज जिंकलेले आहेत, मराठे हारलेले आहेत. मग मराठ्यांचा सगळा प्रदेश एकत्र करून इंग्रजांनी बॉम्बे प्रांताची स्थापना केली 1818 मध्ये. आणि या बॉम्बे प्रांताचा पहिला गव्हर्नर म्हणून ज्या व्यक्तीला नियुक्त केलं त्याचं नाव होतं एल्फिन्स्टन. आणि या एल्फिन्स्टनने महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धतीलाच मौजेवारी पद्धत या नावाने लागू केलेली आहे. मौजेवारी पद्धत. कोणती?
मौजेवारी पद्धत महाराष्ट्रामध्ये, मौजेवारी पद्धत कोणी? एल्फिन्स्टन, ओके, महाराष्ट्रामध्ये. ओके, पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. 1857चा उठाव कोणत्या छावण्यामध्ये झाला होता? आपल्याला माहिती आहे मंगल पांडेंनी उठाव केला होता. 29 मार्च 1857 मध्ये झाला होता. छावणी कुठली होती? बराकपूरची छावणी होती. बराकपूरची छावणी. बराकपूर कुठे आहे? बंगालमध्ये आहे. बरोबर आहे. आणि मंगल पांडेंना पुन्हा 8 एप्रिलला फाशीसुद्धा देण्यात आली होती. तर ही जी छावणी आहे या छावणीवरती प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे. आणि बाकीचे तर आहेतच की ते काडतूस, एनफिल्डचं आधीचं जुनं ब्राऊन ब्रास हे नाव होतं त्या बंदुकीचं जुनी, है ना. तर ते आपल्या त्या व्हिडिओमध्ये कवर होईल किंवा अजून मी प्रश्न टाकणार आहे त्याच्यामध्ये तो प्रश्न येईल. पण इथे काय, छावणीचं नाव माहीत पाहिजे, बराकपूर, मंगल पांडे माहीत पाहिजेत, बंगालमध्ये ती छावणी हे माहीत पाहिजे, 29 मार्च 1857 तारीख माहीत पाहिजे, कुणाला मारलं, जनरल बाग आणि ह्युसन दोघाला मारलं हेही माहीत पाहिजे, इंग्रज अधिकारी. एवढे प्रश्न बनतात ह्या मुद्द्यावरती. पुढचा प्रश्न. अचूक जोड्या ओळखा. 1857ची ठिकाणं आणि नेतृत्व ह्याच्यावरती प्रश्न बनू शकतो, बनलेला आहे. मग ह्याच्यामध्ये पहिलं जे ठिकाण या ठिकाणी आहे बघा. पुढचा प्रश्न आपण डिस्कस करतो याच्यामध्ये. तर पहिलं जे ठिकाण आहे ते सातारा मी दिलेलं आहे या ठिकाणी, वारंवार प्रश्न विचारलेला आहे. दुसरं आहे कोल्हापूर, ह्याच्यावरही वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तिसरं आहे कालपी, कारण हे सगळे एका ह्याच्यातले आहेत रेंजमधले. चौथं आहे झाशी आणि 5वं आहे कानपूर. ओके, तर अशा रीतीने हे 5 मुद्दे आहेत. सातारला आहे रंगोबापूजी गुप्ते, कोल्हापूरला चिमाजी आप्पा, कालपीला तात्या टोपे, झाशी राणी लक्ष्मीबाई आणि कानपूरला नाना पेशवे. ओके, आणि विचारू शकतात ह्यापैकी अचूक कोणतं आहे जोडी? तर हे सगळेच अचूक आहेत. बरोबर आहे ना. तर हे लक्षात घ्या की कुणी कुठं नेतृत्व, हे खास मोस्ट अतिसंभाव्यमधली ठिकाण आहेत. लक्षात घ्या, ही मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, पुढे. 1857च्या उठावाचे प्रथम स्वातंत्र्य संग्राम असे वर्णन कुणी केले? सगळ्याला माहिती आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. आपण 10 पेपरचे आपण ॲनालिसिस केले. सावरकरांवरती 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यास अजूनही आपल्याला महत्त्वाचाच आहे, लक्षात घ्या. त्यामुळं त्यांचं पुस्तक असेल, अभिनव भारत असेल, त्यानंतर मित्रमेळा असेल त्यांची, है ना. तर हे माहीत पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, माझी जन्मठेप असेल पुस्तक त्यांचं, ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते काय म्हणतात? 1857चा उठाव हा पहिलं स्वातंत्र्य लढा होता, हे त्यांचं वाक्य आहे. आणि 1857चे स्वातंत्र्य समर हे त्यांचे पुस्तक आहे. ओके, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कुणी केली? 1784 मध्ये? तर सर विल्यम जोन्स यांनी केलेली आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना बंगालमध्ये कुणी केली? तर 1784 मध्ये विल्यम जोन्सने केली. जोन्स. ओके, विल्यम जोन्सने 1784 मध्ये. ओके, लक्षात घ्या. तर हे मुद्दे माहीत पाहिजेत तुम्हाला, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढच्या प्रश्नाकडे मी येईल आता. 19वा प्रश्न. हंटर कमिशन 1882 मध्ये कशासाठी नेमलं होतं? आता हे हंटर कमिशन 2 वेळा नेमलेलं आहे ना. ज्यावेळेस जनरल डायरने जो जालियनवाला बाग हत्याकांड केला होता त्याच्या चौकशीसाठी सुद्धा नेमलेला आहे 1919 मध्ये. आणि इथे 82चं वर्ष स्पेसिफिक देतील तुम्हाला ते. तर ह्या ठिकाणी कशासाठी? शिक्षणासाठी नेमलेलं आहे. आणि ह्याच्या समोर आपले महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती. हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि 12 वर्षाच्या आतील मुलाला, 6 ते 12 वर्षाच्या आतील मधल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे देण्यात यावे असं त्यावेळेस प्रपोजल महात्मा फुले आणि पंडिता रमाबाईंनी मांडलेलं होतं. लक्षात असू द्या, कोणताही प्रश्न याच्यावरचा फिरवून बनू शकतो. पुढचा मुद्दा.
यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केलं. आता 2 वाक्य आहेत, ह्यापैकी योग्य सत्य वाक्य कोणतं, अचूक कोणतं आणि चुकीचं कोणतं हे ओळखायचं आहे आपल्याला. पहिलं वाक्य काय आहे? यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी सुरू केलं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे मुंबई दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. कोणतं बरोबर आहे? 1 बरोबर, 2 बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. दोन्ही बरोबर आहेत. बरोबर आहे. यंग इंडिया महात्मा गांधींचं वृत्तपत्र आहे आणि मुंबई दर्पण, ज्याला आपण दर्पण म्हणतो, ते बाळशास्त्री जांभेकरांचे. हे प्रश्न अशा पद्धतीचे सुद्धा बनू शकतात. पुढचा प्रश्न, सुधारक साप्ताहिक कोणी सुरू केले? आपल्याला माहिती आहे गोपाळ गणेश आगरकरांचं सुधारक साप्ताहिक आहे, लक्षात घ्या. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सुधारकवर विचारतील, प्रभाकरवर विचारतील, बरोबर आहे ना, असं विचारू शकतात ते, कारण प्रभाकर सुद्धा ह्याच तुलनेचं आहे, महत्त्वाचं है ना. तर त्यामुळं तो पण प्रश्न बनू शकतो, म्हणजे आपण तो करणार आहे कवर पुढच्या पेपरमध्ये. तर इथे सुधारक गोपाळ गणेश आगरकर लक्षात ठेवा. पुढे, राजाराम मोहन रॉय यांनी कोणता समाज स्थापन केला? आपल्याला माहिती आहे ब्राह्मो समाज. 20 ऑगस्ट 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला, जो 1815च्या आत्मीय सभेचं सुधारित रूप होता, बरोबर आहे. आणि याच ब्राह्मो समाजाच्या प्रभावातून महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज स्थापन झाला, मद्रासमध्ये वेद समाज स्थापन झाला. हे पण प्रश्न विचारलेले आहेत. तर एक शब्दमध्ये ठेवला की हे 4-5 प्रश्न त्याच्या भोवती फिरतात, ते आपण माहीत करून घ्यायचे, म्हणजे पेपरमध्ये ते कसे विचारू देत मुद्द्याला धरून आपल्याला यायला पाहिजे. ओके, चला पुढे. रॉय यांनी, राजाराम मोहन रॉय यांनी बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र कोणते सुरू केले? आता बंगाली भाषेत स्पष्ट लिहिले त्यांनी, आपल्याला माहिती आहे संवाद कौमुदी. कोणता आहे? रॉय यांनी संवाद कौमुदी नावाचं बंगाली भाषेतलं पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र स्वतःच्या प्रेसमधनं सुरू केलं 1819 मध्ये. लक्षात ठेवा, वर्ष माहीत पाहिजे. आणि बंगाली भाषेतलं पहिलं, कारण ते फारसी, उर्दू वगैरे वेगवेगळ्या भाषा जाणत होते, बरोबर आहे. तर ती पण त्यांची काही वृत्तपत्र आहेत, त्याच्यामुळे स्पेसिफिक बंगाली भाषा म्हटले की तिथे आपलं उत्तर पाहिजे संवाद कौमुदी. 1819. भारत प्रिंटिंग प्रेस नावाची त्यांची स्वतःचीच प्रेस होती, त्याच्यातनं ते हे सुरू करत होते. पुढे, सत्यार्थ प्रकाश हा संस्कृत ग्रंथ कुणी लिहिला आहे? आपल्याला माहिती आहे सत्यार्थ प्रकाश हा संस्कृत ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला आहे, 1874 मध्ये लिहिला आहे. दुसरा प्रश्न बनतोय, आर्य समाज त्यांचा आहे, आठवत असेल. वेदांकडे परत चला, त्यांची घोषणा आहे. हे सगळं आपण पाहिलेलं आहे, लक्षात घ्या. तर ह्या मुद्दे सगळे कव्हर करायचे एका मुद्द्याला धरून. ओके, तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की सत्यार्थ प्रकाश हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्याशी संबंधित आहे, त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. सगळे प्रश्न कव्हर करायचे. मग त्यांचा तुम्ही आर्य समाज जरी घेतला तरी त्याची स्थापना 1875 कोणत्या ठिकाणी झाली? मुंबईला झाली. हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, ते त्याचे असं डायग्रामच तयार करायची की हां हे बनतायत. मी एक मुद्दा दिलाय, फक्त तुम्हाला क्लू दिलाय, मग त्याच्यातनं तुम्ही अजून हे बाकीचे त्याच्याशी सोबत असणारे इतर मुद्दे जोडायचे. त्याला कळालं? ते तुमचं पण काम आहे. आता पुढे पुढचा महत्त्वाचा मुद्दा प्रश्न आहे, प्रार्थना समाज कोणत्या ठिकाणी स्थापन झाला? महाराष्ट्रात झालाय, सगळ्याला माहिती आहे. 1867 मध्ये झालाय, तेही माहिती आहे. कोणत्या ठिकाणी झालाय असं विचारलंय. वाटतं आपल्याला पुण्यामध्ये झाला असेल, पण नाही, मुंबईमध्ये तो झालेला आहे, लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था कोणी स्थापन केली? आपल्या सगळ्याला माहिती आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था वी रा शिंदे, बरोबर आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेली आहे. ओके, हा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे? मगाशीच सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे आत्मचरित्र आहे. एक्सपेक्टेड आहे, रिपीट क्वेश्चन हा होऊ शकतो, 2 वेळा आलेला आहे मागे. ओके, पुढे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले कुठे? मुंबईला. नियोजित कुठं होतं? पुण्याला, बरोबर आहे. तारीख काय होती? 28 डिसेंबर 1885, बरोबर आहे. किती सदस्य होते? 72 सदस्य होते. अध्यक्ष कोण होते? व्यमेशचंद्र बॅनर्जी होते, बरोबर आहे.
ठिकाण कोणतं होतं? मुंबईला गवालिया गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय हे होतं. एवढे प्रश्न बनते तो एका मुद्द्याला धरून. एक मुद्दा दिलाय तुम्हाला मी, त्याला जोडून डायग्राम तयार करा. या पद्धतीची डायग्राम, हा मध्ये सेंटर, ह्या डायग्राम्स करा, या पद्धतीचं करा. इकडं 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 हे सगळे आता बोललेले मुद्दे लिहून काढा. सेल्फ स्टडी आणि स्मार्ट स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्मार्ट स्टडी, ओके. आणि आपल्याला ते डॉंकी वर्क वगैरे करायचं नाही आहे, उगाच रट्टा मारत पाठ करत. स्मार्ट स्टडी करा. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त यश मिळतं त्याच्यातनं आणि डोक्याचा ताण कमी होऊन जातो. ओके, लक्षात ठेवा ही गोष्ट माझी. पुढे येऊयात. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या कोणत्या वर्षी केली? आपल्याला सगळ्याला माहिती आहे 1897 चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली, प्लेग कमिशनर रँडची. मग चाफेकर बंधूंची नावं विचारली जाऊ शकतात. मग याच्यामध्ये बाळकृष्ण आणि दामोदर चाफेकर हे दोघं जण होते, बरोबर आहे. आणि वासुदेव चाफेकर याच्याशी संबंधित सुरुवातीला नव्हते. नंतर मात्र त्यांनी द्रविड बंधूंचा खून केला आणि नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. तर हे चाफेकर बंधूंची म्हणजे क्रांतिकारी चळवळीची सर्वात पहिली सुरुवात महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये चाफेकर बंधूंनी सुरू केली आहे. माहीत पाहिजे. बाकीचे मुद्दे जोडा तुम्ही त्याला. 1899 सावरकर, मित्रमेळा, अभिनव भारत, आनंद कान्हेरे हे सगळे मुद्दे जोडा. महाराष्ट्राशी संबंधित क्रांतिकारी चळवळीचं वरती प्रश्न विचारला जातो. सरकारचं हे IBPS TCS आहे, केंद्र लेवलला विचार करते, बरोबर आहे ना, लक्षात असू द्या. त्याच्यामुळे क्रांतिकारक असतील, सावरकर असतील, सुभाषबाबू असतील, 1857चा उठाव असेल, विचारला जातोच प्रश्न, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कोण होत्या? पहिल्या ॲनी बेझंट होत्या 1917 मग कलकत्ता या ठिकाणी. आणि पहिल्या भारतीय म्हटले तर सरोजिनी नायडू कानपूरमध्ये 1925 आपल्याला माहिती आहे, हे मी डिस्कस केलेलं आहे. भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे कोणत्या वर्षी धावली? 1853 डलहौसीच्या काळामध्ये धावली. 16 एप्रिल 1853 धावली. ठाणे ते मुंबई ही अशी धावली. जगन्नाथ नाना शंकर शेठ पहिले भारतीय त्याच्यामध्ये बसणारे. हे सगळे प्रश्न बनतात एका मुद्द्याला धरून. प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेड. ओके, पुढे. काँग्रेसमध्ये पहिली फूट कोणत्या ठिकाणी पडली? आपल्या सगळ्याला माहिती आहे, सुरत या ठिकाणी पडली. 1907चं ते अधिवेशन होतं आणि मवाळ आणि जहाल वेगळे झालेले आपल्याला दिसतात. आणि ही फूट जुळली कधी? 1916च्या लखनौच्या अधिवेशनामध्ये, ज्याचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार. हे मी डिस्कस केलेलं आहे सगळं, लक्षात घ्या हा मुद्दा. ओके, पुढचा प्रश्न. गाथा सप्तशती हा ग्रंथ कुणी लिहिला? आपल्याला माहिती आहे, सातवाहन राजा हल याने लिहिला. हे काव्य आहे, ह्याच्यावरही प्रश्न आहे. हे प्राकृत काव्य आहे, ह्याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या, हे प्रश्न विचारलेले आहेत, विचारले जाऊ शकतात. पुढे. सातवाहनांची राजधानी, 2 राजधान्या होत्या आपल्याला माहिती आहे. आपल्या इथली पैठण प्रतिष्ठान एक आणि दुसरी अमरावती. आता हैदराबादची राजधानी, बरोबर आहे ना, ती अमरावती आणि प्रतिष्ठान ह्या 2 राजधान्या सातवाहनांच्या होत्या, ज्याचा संस्थापक सिमुख होता. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा. विवेक सिंधू ग्रंथाची रचना कुणी केली? आपल्याला माहिती आहे, विवेक सिंधू यादव काळ हा सुवर्ण काळ होता साहित्याचा. पहिला ग्रंथ हा मुकुंदराजांचा विवेक सिंधू. माऊलींचे परत आले, त्यानंतर गोविंद प्रभूंचे आले, माहिम भट्टीचे आले, वेगवेगळे आले, सगळ्या गोष्टी लिखाण आलं, साहित्य. पण मेन जो पहिला आहे तर तो विवेक सिंधू आहे मुकुंदराजांचा, आपल्याला माहीत पाहिजे. ओके, पुढे. शिवराज्याभिषेक, महाराजांचा शिवराज्याभिषेक कोणत्या वर्षी पार पडला? आपल्या सगळ्याला माहिती आहे, 1674 6 जून 1674 महाराजांचा शिवराज्याभिषेक दिवस पार पडला. आणि तो 6 जूनचा जो दिवस आहे तर तो आपण शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतो. पुढे. कोणत्या गडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला महाराजांनी? आपल्याला सगळ्याला माहिती आहे, प्रतापगडाच्या पायथ्याला 1659 महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला.
बरोबर आहे ना. तर ते पण आपल्याला तो पण प्रश्न म्हणजे महाराजांवरती सुद्धा 1-2 प्रश्न आपल्याला माहीत पाहिजेत. सगळ्यात पहिला जो किल्ला त्यांनी अचीव केला त्याच्यावरही विचारला जाऊ शकतो. जो तोरणा होता आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे, 1646 तर तोरणाचं पण लक्षात असू द्या. अशा रीतीने त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू हेही किल्ले माहीत पाहिजेत. तर त्याच्यावरती मी पुढे प्रश्न बनवणार आहेच मोस्ट एक्सपेक्टेडमध्ये. तर अशा रीतीने हे जवळजवळ 40 ते 45 प्रश्न आपण तयार केलेले आहेत. जास्त लेंथ नाही वाढवायची आपल्याला व्हिडिओची, त्यामुळं खूप मी थोडंसं फास्टमध्ये हे घेते कारण दुसरा जो पेपर आपला हिस्ट्रीचा अजून येणार आहे. आता मी बोलताना 25 प्रश्न म्हणले तुम्हाला, पण वास्तवामध्ये मी आत्ता डिस्कस केले तुमच्यासोबत 40 ते 42 प्रश्न आणि त्याच्यासोबत इतर अजून प्रश्न म्हणजे 60-70 प्रश्न तुमची तयारी झालेली आहे. मोस्ट एक्सपेक्टेड अतिसंभाव्य पुढच्या सुद्धा पेपरमध्ये याच पद्धतीनं असेल. त्याच्यानंतर पॉलिटीचा असेल, त्यानंतर जॉग्रफीचा असेल, सायन्सचा असेल आणि करंटचा असेल. आपल्या GSचं एक्सपेक्टेड अतिसंभाव्य आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत परीक्षेच्या आधी. ओके, तर त्याच्यामुळे तुमचं सहकार्य गरजेचं आहे, कोऑपरेट होणं गरजेचं आहे, 2 वे कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, चला मग आपण इथे थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये हिस्ट्रीच्या भेटूयात आणि त्याच्यानंतर आपण पॉलिटीकडे वळणार आहोत. 2-2 पेपर सुरुवातीला कवर करू, मग बघूयात की तुमचा रिस्पॉन्स कसा येतोय. त्याच्यावरती मी डिसाईड करेल की अजून पेपर तुम्हाला प्रश्न द्यायचेत का. मोस्ट इम्पॉर्टंट अतिसंभाव्य. ओके, चला थांबूयात. धन्यवाद.